नर्मदा दिगंबर गायकवाड मनमाड. परिस्थिती अशी होती का बाई हातपाय पूर्ण गेलेला होता. पूर्ण एक धड गेल्यामुळे 4 पेरलेचे झटके आले. तिसरा झटका कोमामध्ये गेली. जयराममध्ये ॲडमिट करेल होतं. त्यांनी सांगितलं 48,000 रुपये, आपलं 48 लाख रुपये लागतात. मला 48 लाख पाहिजे नाही. तर मग मला जे होईल ते होईल, आमच्या तक्रारीने गेली. तर शेवटी आम्ही 2 दिवसामध्ये सुधीवर आहे. सुधीवर आल्यानंतर थोडा मोठा 80मध्ये होतो. मग 10 वाजता थोडं पाणी पाजलं. मग 12 वाजता थोडंसं दूध टाकलं. मग ते बाहेर बिस्किट दिलं थोडंसं. मग त्याच्यानंतर तसं गेलं. मग सुधीवर आली. मग बोलायला लागली, थोडं आवाज कमी होता. मग नंतर मुलगी आली. मुलीनं तिला मला काय मग 80मध्ये जाऊ देत नव्हती. मग मुलीनं हे केलं. मग शेवटी 3-4 दिवसानंतर जनरलमध्ये घेतल्यानंतर पुन्हा सलाईन लावल्यानंतर आणखी पुन्हा तब्येत खराब झाली. मग ते MRI काढायला लावलं. MRI करून आणलं. त्याच्यानंतर ते CT स्कॅन ते केलं. मग त्याच्यानंतर ते काय म्हणजे बरं वाटतं आहे, घेऊन जा. मग नंतर आम्ही घरी घेऊन आलो. मग थोडं मग सारखं डॉक्टरांनी सांगितलं मग फिरायला लावून फिरत राहील. फिरल्यानंतर पाय असा चालत पुरा कसा चालत होता, पाय उचलत नव्हता. मग आम्हाला इकडं थेरपीचं माहीत झालं. इकडं आल्यानंतर सरांनी सांगितलं, सर काय नाही यायला फरक पडत नाही. मग आम्ही यायला लागलो. आल्यानंतर महिन्यानंतर फरक पडला. म्हणजे इतका पाय उचलायला लागला. खरकटा चालायचे, स्वयंपाक करता येत नव्हता, हाताला जीव नव्हता. आता पोळ्या करते. एवढा आम्हाला म्हणजे 100% फरक पडला. म्हणजे लोक म्हणतात 80% पण मला 100% फरक. धन्यवाद.